छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठ धुलीवंदन सणानिमित्त सजली असून बाजारपेठेत विविध प्रकारच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत। तसेच यावर्षी कलर आणि पिचकारीच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे। सध्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध आहेत। सध्या तुफानी रंग उडवण्यासाठी नॅनो सिलेंडर आणि नॅनो कॉम्प्रेसर त्रिशूळ इलेक्ट्रिकल रॅपिड फायर वॉटर गन विक्री होत आहे। तसेच रंगाच्या दरामध्ये आणि पिचकारीच्या दरात 10 ते 20% वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलंय। बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून काही पिचकाऱ्यांमधून 40 ते 60 फुटापर्यंत रंगाचा मारा करता येतो, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे। काय सांगाल आपण सध्या पिचकारी म्हणा किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी गिराईक आहे? दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा लोकांची कलरला जास्त मागणी आहे। सगळ्या प्रकारचे लोक कलर मागतायत। सगळ्यात जास्त स्मूथ कलर विदाऊट पाण्यामध्ये खेळण्याच्या कलरला जास्त मागणी आहे। कलरच्या मागण्या म्हणजे डार्क कलरला कमी मागणी आहे। लहान मुलांचा उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे। त्यांना सध्या प्रत्येक प्रकारची पिचकारी घेण्याचा आनंद वाटतोय। कोणी स्पायडरमॅन घेतं, कोणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी घेऊन आपला उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात। यावर्षी रंगाचे दर किंवा पिचकारीचे दर कसे आहेत? पिचकारींचे दर एकदम उत्तम आहे। सगळे दर एकदम व्यवस्थित आहे। जास्त दर नाही आपल्याकडे। आपण होलसेलचं काम करतो, त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दरात सामान देतो। सध्या रंगाचे दर कसे आहेत गेल्या वर्षीपेक्षा? रंगाचे दर गेल्या वर्षी होते तेच दर यावर्षी सुद्धा आहे। दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्साह चांगल्या प्रकारात आहे। पिचकाऱ्यात सर्व काय सांगाल सध्या पिचकाऱ्या कसे दर आहे आणि कशी मागणी त्यांना? पिचकाऱ्या एकदम स्वस्त दरात आहे आपल्याकडे। टँकवाली, एअरवाली आहे, बलून आहे, कलर आहे वेगवेगळ्या प्रकारचे, हार्बल कलर, साधे कलर, 500% कलर। आपल्याला 2 वर्ष झाले आता या सीझनला, आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला या वर्षी। बरं, मागणी कोणत्या पिचकारीला जास्त आहे? सगळ्याच पिचकाऱ्याला, टँकवाली, साधीवाली। काय वाटतं गेल्या वर्षीपेक्षा दर कसे आहे? गेल्यापेक्षा दर एकदम कमी आहे वर्षी। किशोर वडगावकर। आपण आता रंग किंवा पिचकारी खरेदी करण्यासाठी आलात, काय कशी दर वाटतात आणि कशी होळी यावर्षी राहणार आहे? यावर्षी होळी खूप चांगला राहणार आहे आणि एकदम सगळं व्यवस्थित, पाणी पाऊस चांगला झालेले, त्यामुळे होळी आणि करोनाचा नंतर एकदम थोडा चांगला डेव्हलप होईल आणि मार्केट पण एकदम चांगलं एक व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि त्यामुळे यावर्षी होळी गिळी व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचा। तर कशी वाटली आपण पिचकारी घेतली? पिचकारी आता लहान बाळाचं, एकदम लहान बाळासाठी आपण घेतलं पिचकारी, सगळं घेतलेले आणि ते एकदम चांगलं वाटतं होळीचं। आता होळीचं आता या वर्षाचा पहिला मोठी सण आहे, त्यामुळे एकदम चांगलं वाटलं। सध्या रंगाचे दर कसे आणि पिचकारीचे दर कसे, कशी मागणी आहे? पिचकारीचे दर तर यावर्षी वाढलेला आहे। समजा 10% पिचकारीचे दर वाढलेले, कारण प्लास्टिक मटेरियल आहे म्हणून रेट वाढलेले आहे। आणि कलरचे जे पण सांगेन, कलरचे कमीत कमी 6% रेट वाढलेले, कारण नॅचरल कलर जे आहे, माती कलर खूप स्वस्त येतात। नॅचरल कलर जे सेगुंदी येतात ते थोडं महाग येतात, म्हणून ते काही 6% किंवा 5%, 8% रेट वाढलेले आहे। काय वाटतं कलर बद्दल? कलर विक्री होते का किंवा पूर्वीची होळी कशी होती, आताची होळी? पूर्वीची होळी तर खूप चांगली होती। पहिले कलर पण जास्त विकायचे, पण आता कलरची मागणी कमी झाली आहे। कुठं कमी झालेली आहे, कुठं जास्त झालेली आहे। जास्त करून पाणीमध्ये आता काय जे निघतात, ट्रॅक्टर निघतात, ते पाणीची होळी जास्त खेळतात। आता जे पोरं जे खेळतात ते सुके रंग खेळतात फक्त, बस एकदम। आणि त्याच्यानंतर एक सिकंदरचा डब्बा पण आहे, हे पक्का कलर आहे, पण हे पक्का कलर पण जास्त म्हणून पहिल्यापासून चालतो, आज पण चालतो तो पक्का कलर। काय वाटतं यंदाच्या होळी? यंदाच्या होळी चांगलीच जायला पाहिजे सर्वांची आणि आपली पण। काय नाव आपलं? माझं नाव ईश्वर पाटणी। रंग खरेदी करत आहात, रंगाचे दर कसे आणि काय वाटतं यावर्षी? आता ह्या वर्षी रंगाचे भाव वाढलेले आहेत, परंतु आटोक्यात आहेत, इतके पण वाढलेले नाहीत। होळी सोयीस्कर होऊ शकते आणि विनंती आहे लोकांनी की कोरडाच रंग खेळावा, जेणेकरून, कारण ह्या वर्षी पाण्याची पण फार टंचाई आहे। लोकांना इतकीच विनंती की कोरडा रंगच खेळा। किती वाढलेले वाटतं? दर जास्त वाढलेले नाहीत, इतका काही फरक पडलेला नाही आणि खेळणाऱ्यांना रंग भाव जरी वाढले तरी काही फरक पडणार नाही। ऑरेंज, लाल, गुलाबी हे रंग जास्त चालतात। भगवा कलर हा आपली शान असल्यामुळे थोडासा भगवा कलर जास्त चालणार आहे। यंदाची होळी कशी खेळणार? कोरडी होळी खेळा सर। संदीप बाबासाहेब आगळे।
पिचकारी खरेदी केलेली आहे. काय वाटतं आपल्याला दर कसे आहेत आणि मुलांना कोणती पिचकारी घेतली? दर एकदम व्यवस्थित आहे आणि पिचकारी ही घेतलेली आहे सध्याला. आणि ही होळी मागच्या होळीपेक्षा जरा चांगली आणि आनंदाची होळी वाटते. कशाचा? तर रंगाबद्दल काय वाटतं आपल्याला? रंगाबद्दल सगळेच रंग चांगले आहेत. दर कशी आहे? रंगांचा दर पण व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. यावर्षी होळी कशी खेळणार? होळी यावर्षी आपण कमी कोरडी होळी खेळणार आहे. पाण्याचा बिलकुल आपण हे करणार, पाणी वाई घालणार नाहीये. आपली ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक होळी खेळणार आहे यावेळी.